हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर पालकच्या भाजीमध्ये ही 1 चमचा पावडर घालून ही रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा। एवढी चविष्ट आणि रुचकर ही भाजी होते ना, तर एक सोडून 2 भाकरी चुरून खाल बघा तुम्ही आणि एवढी टेस्टी। आणि तुम्ही 100% बघितल्यावर अशाच पद्धतीने करणार। आणि तुम्हाला माहिती आहे की पालकच्या भाजीमध्ये किती सारे जीवनसत्व आहे, तसेच कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे। त्यामुळे पालेभाज्या आठवड्यातून 1 ते 2 वेळा हमखास खाव्यात। तर मार्केटमधून आणतानाच असा हिरवागार पालक आणायचा फ्रेश। पालेभाज्या शक्यतो फ्रेशच खायच्या आहेत आणि जास्त दिवस पण फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही आहेत। आणल्यानंतर बघा ते स्वच्छ धुवायचे, पाणी निथळल्यानंतर अशीच बारीक चिरून घ्यायची आहे। तर काही जण अजूनही बघा पालकची भाजी चिरल्यानंतर धुतात। आता चिरल्यानंतर धुतल्यानंतर बघा ती पूर्णपणे हिरवं पाणी त्याचं निघून जातं, म्हणजे जे काही त्याच्यामध्ये जीवनसत्व असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि आपल्या शरीराला काही जीवनसत्व भेटत नाही। त्यामुळे ती धुवायची आणि नंतर चिरायची। कुठलीही पालेभाजी, शेपू, पालक किंवा अजून कोणत्या भाज्या ज्या असेल त्या स्वच्छ धुवायच्या, निथळल्यानंतर मग चिरायच्या आहेत। आता भाजी चिरून घेतली, मिक्सर जारमध्ये बघा 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि लसूण हे मिक्सरला फिरवून ग्राइंड करून घ्यायचं आहे। अगदी गरगरीत वाटायचं आहे। आता त्यानंतर एक कढई तापायला ठेवायची, कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची। त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। आता बारीक छोटे चमचे आहेत त्यामुळे मी इथे 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा टाकायची। ती व्यवस्थित तेलामध्ये तडतडल्यावर त्यामध्ये बघा जे बारीक केलेलं आपण हिरव्या मिरचीचं, लसणाचं जे वाटण आहे ते त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर हिरवी मिरची घातल्याने टेस्ट खूप छान येते पालेभाज्यांना, त्यामुळे शक्यतो हिरवी मिरचीचाच वापर करायचा। हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा आणि लसूण हे गरगरीत वाटायचं आहे। अगदी बारीक वाटायचं नाही, गरगरीत वाटायचं आहे। तेलामध्ये व्यवस्थित ते परतून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकायची आहे, नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे। कारण हळदीने कलर भाजीला छान येतो, म्हणून थोडीशी चिमूटभर टाकायची। आणि त्यानंतर जे पालक आपण चिरून ठेवलेला आहे तर तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर हे व्यवस्थित फोडणीमध्ये पालकची भाजी छान अशी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स झाल्यानंतर बघा आपण त्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत। तर ही भाजी तुम्ही एकदा बनवली ना तर बघा अशाच पद्धतीने बनवा आणि एक सोडून 2 भाकरी खाल। बाजरीच्या भाकरीबरोबर तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते बघा। तर यामध्ये मी आता थोडं पाणी ॲड करते। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर मी इथे चौघांसाठी बनवत आहे त्यामुळे बेतानेच पाणी घालते आहे। तर थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चव एकसारखी लागते शिजल्यानंतर। कुठेही असं पालेभाज्या पण जास्त शिजवू नये। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पालकच्या भाजीत कुठची पावडर 1 चमचा घालायची, तर ही बघा 1 ते 1.5 चमचा मी पावडर घेते आहे। तर ही पावडर डाळ आणि तांदूळ, म्हणजे चणा डाळ आणि तांदूळ हे समप्रमाणात घ्यायचे आहे। छोट्याशा तुम्ही वाटीचं माप घेऊ शकता आणि ते भाजायची व्यवस्थित आणि त्याची पावडर करून ठेवायची। घाईच्या कामाला अगदी बघा तुम्ही 1 ते 1.5 चमचा पावडर भाजीला यूज केली ना तर दाटसरपणा येतो, भाजी चवीला छान लागते आणि वाटण्याची गरज पडत नाही। तर बघा बटाट्याची रस्साभाजी असू द्या किंवा वडा कांदा असू द्या, तर तुम्ही ही 1 ते 1.5 चमचा पावडर घातली ना तर भाजीला अजिबात वाटण करायची गरज पडत नाही। आणि काही वेळेला जरी आपण वाटणाची भाजी बनवली वाटण करून तरी पण वाटण कमी पडतं। अचानक पाहुणे जर आले तर भाजी आपल्याला वाढवायची असते, त्यावेळेला तुम्ही ही पावडर 1 ते 1.5 चमचा वापरली तरी पण भाजी खूप छान चविष्ट बनते, रुचकर बनते। त्यामुळे नक्की ही ट्राय करून बघा। आता यामध्ये मी बेताने पाणी घातलं, पावडर मिक्स केली ती वाटीमध्ये थोडे थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ती पावडर मिक्स करून त्यामध्ये टाकायची। जर तुम्ही गरम भाजीमध्ये फोडणीमध्ये टाकली तर त्या पावडरच्या अशा गुठळ्या गाठी बनतात आणि मग फोडता येत नाही आणि भाजी मिळून पण येत नाही। त्यामुळे ती थोडीशी वाटीमध्ये घ्यायची, काढून थंड पाणी ॲड करायचं, मिक्स करायचे आणि मग त्याच्यामध्ये ओतायचे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा दाण्याचा कूट टाकायचा। दाण्याचा कूट टाकल्याने चव खूप छान लागते आणि दाण्याचा कूट आणि ही पावडर जर तुम्ही टाकली तर पालकची भाजी एवढी मिळून येते आणि आपण हटून जी भाजी करतो अगदी त्याच पद्धतीने ही भाजी तयार होते बघा। गावाकडची रेसिपी अगदी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, एवढी टेस्टी लागते।
तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आता इथे मी खडा मिठाचाच मला अंदाज येतो, त्यामुळे मी खडा मीठ रस्सा भाजीला यूज करते. तर इथे मी थोडंसं खडा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. भाजी उकळी आणायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. कमी गॅसवर व्यवस्थित ती शिजू द्यायची आहे. नंतर मिळून आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे. तर एवढी छान भाजी तयार होते, तुम्हाला दाखवतेच आहे मी व्हिडिओमध्ये पुढे. तर हे बघा, आता उकळी आलेली आहे भाजीला. अधूनमधून असं 1 ते 2 वेळा हलवायची भाजी. तर बघा, झाली ना छान. कलर तर एवढा छान आला आहे, तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.